मित्रांनो, हर हर महादेव. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर आज व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे काय माहिती आहे, आपला जो घर आहे तो पूर्ण झालेला आहे आणि दरवाजे बाकी आहेत अजून. तरी पण म्हणजे पूर्ण सगळा एकदम ऑल ओव्हर झालेला आहे. कारण दरवाजाची जी ऑर्डर आहे ती रोहाला दिलेली आणि दरवाजा आहे ते सागाचा हा लाकडाचा आहे. त्यामुळं त्यांना थोडा म्हणजे किती 10 दिवस तरी गेला असेल मे बी जास्त, कारण 2 दरवाजे आहेत त्यामुळं टाईम जात आहे थोडा. तर आता घर झालेलं आहे, तर पहिले सुरुवात करतो तिकडून आणि मग तुळशी बिळशी काल बांधलेली आहे ते सगळं तुम्हाला होम टूर करतो. आणि विषय म्हणजे कसं, आता माझं काम पूर्ण झालेलं आमचं, त्यामुळं देवाच्या इकडे सगळं म्हणजे नारळ बिरळ एकदम म्हणजे व्यवस्थित काम झाला. तर ते नारळ बिरळ द्यायला जायचं म्हणून घराची व्हिडिओ घेतो आणि नंतर मग कुठल्या देवाला जाणार नारळ फोडायला ते ती व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू इकडं दाखवणार. तर फुल मोटिवेशन आणि थोडी इमोशनल, थोडी मजा मस्ती पण ह्या व्हिडिओमध्ये असणार आहे. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलवरती नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडले नक्की लाईक शेअर कमेंट करा. तर हा पोर्शन मी दाखवलंच आहे तुम्हाला घराचा, ठीक आहे. तर ही आहे ती फ्रंट साईड आणि ह्या पायऱ्या बिऱ्या आता तुम्ही बघू शकता. म्हणजे एकदा जी जुनी व्हिडिओ होती त्यातमध्ये तुम्हाला कसं दाखवलं आणि आता कसं आहे. तर ही आहे तुलस पण गावंडीने एक नंबर अशी मारलेली आहे बघा. तर तुलस आता काल टाकले त्यामुळं अजून मातीमध्ये त्यात टाकायचे, ठीक आहे. तर ही अशी तुलस आहे. इकडं ती लावायला एक नंबर, ठीक आहे. ह्या पायऱ्या आहेत, हा फ्रंट साईड आहे आणि आपला हा आहेच नाही म्हणता. हे तुम्हाला एकदा सांगितलं की हे जे आहे ते इन फ्युचर लादे लावायचे तिथे, त्यामुळं तो असा सोडलेला आहे प्लॅस्टरच, ठीक आहे. तर हा एक हॉल आहे, हा एक हॉल आहे. तर पहिले इकडे जाऊ आपण, ठीक आहे. तर हा बघा, हा एवढा मोठा असा हॉल आहे आणि इकडं हा बेडरूमचं जे हे दरवाजे आहेत ते जुनं बेडरूम होते ते मुलं ऑलरेडी ते इकडं लावलेले आहेत, ठीक आहे. आतून इथून बाहेरून बिरून कडे सगळं एकदम टाकाटाक आहे बघा. आता कलर बिलर लावलं की अजून चांगलं दिसेल. टाईम आहे आणि इकडं आपल्याला ग्रिल लावायचं आहे. तर हा एक बेडरूम आहे असं हो, आणि हा आहे हॉल बघ, असा एक नंबर असा आहे. आणि हे एक विंडो. आता हा इकडचा भाग झाला आपला. आता तुम्हाला जो आपण बघितला तो आपला लेफ्ट साईडचा, आता राईट साईडचा बघू, ठीक आहे. तर इकडं पण सेम पोझिशन आहे. इकडं आपला सगळा कपडा एवढा वदऱ्या वगैरे आहे. आपला स्पीकर बिकर आहे. तर हा एक बेडरूम आहे, ठीक आहे. हा एक बेडरूम, ही त्याची विंडो आणि हा हॉल. आणि हा इकडं आपला देवाचा टेम्पररी लावलेला आहे. इकडं प्रभू श्रीरामांची शंकर बिंकर सगळं आहे इकडं, ठीक आहे मित्रांनो. तर ही एक विंडो आहे त्याची आणि ही शिडी टेम्पोररी लाकडाची शिडी आपली जुनी. हा बाथरूम, हा संडास एकदम टकाटक झालेला सगळा. किचन आहे हे बघा. ही आपली मांडणी. इकडं खाया बियाला कुत्र्यांचा खाना आहे सगळा, बिस्किट. इकडं वॉज बेशिंग मडक्याला बिडक्याला. इकडं हा पोटमाला आहे आणि म्हणजे 3 झालं एकूण. हा एक इकडं लाकडासाठी भटारखाना, आपल्या किचनचं सामान घ्यायला, ठीक आहे. तर असं किचन मस्त वगैरे झालेलं आहे. आई जेवण बनवतो. हा एक कडापा लावला इकडं सामान येऊन ठेवायला, मसाल्याचा डबा आहे एकदम हाताजवळच. आणि हा एक मडक्याला इकडं कडापा लावला आणि इकडं एक असं बघा. हा मस्त डिझाईन मिस्त्रीने बनवलं इकडं. इकडं आपला हांडा पिण्याचं पाणी बिनी आणि किचन बिचन एकदम एक नंबर असं बनवलं. आता दाखवतो मला पाठचा पोर्शन. तर पाठी इकडं होतं तर आपला टेम्पररी असा कोबा मारलेला. मग आता मिस्त्रीला बोललो वेस्टेज कडापा आहेत तर ते मार, या इकडे लाद्या आहेत त्या वेस्टेज आहे सगळं. आणि पाठचा भाग तुम्हाला दाखवतो. तर आपला झाड होता आवलाचा, देशी आवला, तो तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलेला. तर ते सगळा सापाट करून टाकला. मिस्त्री बोलला की आपल्या इनसाईड जागेमध्ये कायच नाही पाहिजे आपल्याला, त्यामुळे सगळी जी आतमधली झाडे होती ते सगळी छाटून कापून तोडून टाकली, ठीक आहे. हा आमचा चिंट्या, त्याचं नाव आम्ही ठेवलं केंडिया. झाड येईल
मस्तपैकी खेळते. आता जागा मोकली गेले त्यामुळे मस्तपैकी खेळत आहे इकडं. तर म्हणून आवला झाड एकदा तोडला पण त्याला आता बारीक बारीक इकडे बघू शकता स्ट्रगल करत तो येत आहे. तर आपल्याला शिकणारी गोष्ट आहे की बाबा स्ट्रगल करा जीवनात जगायचं असेल तर. हे आपली चूल. हा म्हणून लागले भूक जेवण घालून झालाय नाही सगळी गडबड आहे. तर या हा पाव खायला अमेरिकेसारखा दिसतोय पाव पण अमेरिकेचा नाही आपल्या गावचाच आहे. मध्ये क्रीम असतं त्याला मस्का पाव बोलून मी आता खाऊन टाकतो. तर भाऊ सगळा सेटअप घेतलेला आहे. नारळ अगरबत्ती फुलं गेला. तर पहिला आपल्या जो जागेवाला असतं घराचा रक्षक तर त्याला पहिल्या नारळाचा इकडे सेटअप सगळा होत आहे. बघा आई रांगोळी पाडतोय. श्रीफल तुलाच बिलस अजून रेडी नाही झाले तर माती येते आज घेऊन येतो. मस्त गुरुवार पण भेटतं आम्हाला महालक्ष्मी मातीचा. ठीक आहे तर नारळ फोडोपर्यंत आपण थांबूया इथे. आपल्याला व्हिडिओ क्लिप घ्यायची आहे. हा बघा आमचा टुंगू बोलते टुंगू ये चल. त्याच्यात आता मी एकटा झालेला हा सगळा घेतलेला आहे. एकटा नाही बोलू शकत आपला सखा सोबती मित्र बघा एका आवाजावरती थांबते एका आवाजावरती हे करते. तर आता मला विषय असा आहे की आज आहे गुरुवार आणि आज पोरांची शाळा असेल हायस्कूल शाळा. तर थोडा म्हणजे व्हिडिओ बनवायला अकॉर्ड फील होऊ शकतो. बघीन कसा काय जर जमला तर पूर्ण व्हिडिओ करतो नाही तर मग थोडा क्लिप असं न बोलता क्लिप घेतो आणि मग चॅप्टर क्लोज करतो. कारण आता घरी पण बोलवलं लवकर कारण गावच्या देवाला पण जायचं नारळ फोडा. ठीक आहे चला. तरी आमची पातलदेवी. तर विषय काय माहिती आहे बघा श्री पातलदेवी गावदेवी श्री पातलदेवी मंदिर विरजोली. तर अशा प्रकारे कारण ही पातालातून उगम पावले त्यामुळं या देवीचं नाव मी पातलदेवी असू शकतो. ठीक आहे तर चला आधी पूजा पाठ करतो नंतर तर भावना अशा प्रकारे माझा सगळा म्हणजे दिवाळी झाले नारळ फोडून. आणि ऑलरेडी इकडे म्हणजे पूजा होते आधीच. कारण विषय कसा माहिती आहे का आता म्हणजे विषय असा आहे की विषय कसा आहे माहिती आहे का विषय असा आहे की जे पातळदेवी मंदिर आहे तो पहिला म्हणजे असा जीर्णोद्धार वगैरे काय नव्हता. तर गावातल्या जे 2 माणसं आहेत म्हणजे त्याचं नाव नाही आठवत पण त्यांनी स्वखर्चातून हा जो मंदिरचा काय दिसतंय तुम्हाला मंदिर त्यांनी केलेलं. कारण आधी जेव्हा जुना काळ म्हणजे जुना जेव्हा वेल होती ना म्हणजे आम्ही शाळे वेलत होतो तेव्हा मंदिराचं एकदम म्हणजे पडली बिडलेलं होता. प्लेयर सगळं म्हणजे एकदम असा उघड्यावर कसं असतं कसं होतं. पण आता पत्र सगळं टाकण्यात आलेलं आहे आणि मस्तपैकी म्हणजे एकदम. आणि जो झाड आहे तो राजन आहे तर ती मेन ओळख. आणि आम्ही पुढे लहानपणी इकडे जायचो सगळा म्हणजे हे आपला खेळायला बिलायला इकडेच असो. आणि ती जी दिसते ती शाळा आहे हायस्कूल शाळा आहे. थांबा ती दिसते ती हायस्कूल शाळा आहे 8वी ते 10वीपर्यंत. आणि हा इकडं आहे ते मंदिर आणि ते तिकडे मराठी शाळा. आता म्हणजे खूप दिवस झाले थोडा इकडे आलेलो नव्हतो तर आज आलो पहिल्यांदा. आणि एवढा उन्हातसुद्धा इकडे एकदम कूल चिल वाटत आहे. एक नंबर असा कारण देवाच्या द्वारे उभा क्षणभरी असं अभंग आहे. तर ते आज मी अनुभव घेतलेला आहे स्वतःने. ठीक आहे तर चला तर दुसऱ्या जायचं आपल्याला देवलामध्ये. तर हो व्हिडिओ तर मोठी होणार आहे काय फरक नाही पडत. कंटिन्यू करा तुम्ही. चला निसर्ग बघा आमच्या इकडचा.
मस्तपैकी थोडा रेस्ट केला आणि मग आता चालले होते आमच्या गावच्या देवाच्या नाही तर नारळ फोडा. ठीक आहे. तर आधी म्हणजे घराचा जो रक्षक असतो जागेवाला आपल्या कोकणामध्ये प्रथाच आहे किंवा काम करायच्या आधी आणि काम झाला तुमचं पूर्ण एकदम व्यवस्थित की नारळ देण्याची प्रथाच असते. म्हणजे जो तो आपापल्या मर्जीने असा नारळ देतो. ठीक आहे. तर आता आम्ही मागाशी गावच्या देवीला दिला, घरी दिला जागेवाल्याला आणि आता चाललो ते म्हणजे गावच्या देवाला. ठीक आहे. तर बघूया आता मस्तपैकी निसर्गाच्या सानिध्यातून जात आहोत. निसर्ग बघा किती मस्त एकदम फुललेला आहे. एक नंबर वाटत आहे. वाव डेंजरस. आणि आता झाडाबिडा हिरवी अजून आहेत कारण विषय असा आहे की लेटपर्यंत पाऊस होता आणि काल पण पाऊस म्हणजे ढगाळ वातावरण होता पण तो नशीब पडला नाही. आणि अजून शेतांमध्ये अजून पाणी. आता जो नोव्हेंबर संपत डिसेंबर येईल 31ची पार्टी पण तुम्ही कराल तरी मला वाटतं शेतांमध्ये पाणी असेल. बघा पक्षी विषय एक नंबर असा शेतामध्ये अजून पाणी आहे. ठीक आहे. तर मस्त एक नंबर असं वाटत आहे मित्रांनो. एवढा ऊन झालेला आहे ते म्हणजे एक. आणि ह्या उन्हातून सुद्धा आम्हाला म्हणजे गारगार एकदम चिल असं वाटत आहे. बघा अजून पाणी इकडं वाहत आहे. एवढा पाणी कधी असत नाही पण आता पाणी आहे. आणि आता आपला हा नेहमीप्रमाणे कुठं आलं का त्याला ताण लागलंच पाहिजे. तो आधी एक त्यांनी सीप मारला, त्याला नाही वाटला पाणी बरोबर म्हणून त्यांनी सोडून दिला ना. आणि केंडेला पण आणल्या वाटतं आईने ते. नंतर त्याला तिकडं घेतो दाखवतो तुम्हाला. आणि मित्रांनो जागा एवढी थंड आहे की इथे म्हणजे जास्त करून साप मोठे मोठे सापांचं इकडं राहणीमान असतं. त्यामुळे इकडं येताना जाताना व्यवस्थित बघायला लागतं. आणि झाडाबिडं तुम्ही बघू शकता घनदाट जंगलासारखं एकदम असं वाटतं तुम्हाला डिस्कवरी चॅनलमध्ये शूटिंग चालू आहे. ठीक आहे. तर मस्त एक नंबर. आणि देवाच्या ठिकाणी अशीच जागा पाहिजे. देवाच्या ठिकाणी जाताना निसर्ग पाहिजे आणि पाण्याची सोय पाहिजे. तर आमचा जो गावचा देव आहे म्हणजे आमचा म्हणजे सगळीकडेच असते हे म्हणजे जुन्या लोकांचे तसं हेच आहे. म्हणजे जो देवाचं स्थान आहे तिथं पाण्याचा सोर्स हा असतोच. ठीक आहे. चला बघूया. तर भेटला एक फुल. तर फुलं आपण इकडे आहेत मस्तपैकी. तर फुल काढतो आधी मित्रांनो. बघा बघा ह्याला पहिले जाऊ द्या. दुनियाच्या आधी आहे. तर हा बघा केंड्याला पण आणलाय जंगलात. या तर भावना हाय सशासारखा दिसणारा बोलो भाई. अजून बारका आहे ना त्यामुळे त्याला थोडी अक्कल नाही आहे बघ. त्यामुळे तो असा जालकांडीत जायला बघतोय. पण त्याला घेऊन आलो आम्ही कारण घरी कोण नाही ना त्यामुळे. तर भाऊन फायनल पोहोचले होते म्हणजे देवाच्या इथे. आणि कोणतरी माणसं होती तिथे मला वाटतं ती लाजली वाटते व्हिडिओ करत होते. ठीक आहे. तर पहिले हातपाय वॉश करून येतो म्हणजे कसा देवला जायला ओके. तर इथं हा आहे तो ढोराना आहे गेला असा चौकोन. इथं हलवलं की पाणी जातं. पाणी आहे की नाही.
मस्त की पाणी बिणी पिऊन झालेलं. आणि ह्या मित्रांनो मला आता निदर्शनास आलं आहे की ह्या ज्या दगडे आहेत ना, त्या दगडी मला वाटतं त्यांच्यावरती काहीतरी हत्ती आहे आणि कुठल्या तरी देवीचा मला मे बी फोटो आहे बघा. हा हत्तीचा शेप दिसतं, असा हत्ती एलिफंट, आणि हा मध्ये देवी आणि हा एक हत्ती. तर हे म्हणजे जो हा मंदिर आहे ना तो खूप कालापासून जुना मंदिर आहे. आणि ह्या गावाच्या बाहेर आहे, कारण गावाच्या सध्या तिकडे ती देवी आहे मला वाटते कुठल्या, म्हणजे देवी आहे ती एक बाजूला, आणि हा साईडला आहे तो मंदिर. ठीक आहे. राम नाम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम तेरा पूरन हो सब काम तेरा पूरन हो सब काम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम. संत समागम संत समागम संत समागम संत समागम करे निरंतर संत समागम करे निरंतर जग से हो उपरा जग से हो उपरा. तर मित्रांनो आता मी जस्ट पोहोचलो होतो देवाच्या ठिकाणी. आमच्या आधी बघा देवाचा भक्त बघा. तर भावना आता मस्त की सिनेमॅटिक वगैरे घेऊन झालेला आहे सगळा. हा बघा ही मजाच वेगळी, ही एकदम पॉझिटिव्ह एनर्जी. ठीक आहे. तर अशा प्रकारचा पूजा बिजा चालू आहे इकडं बघा शकता तुम्ही. मस्त की शंकराचे पिंडे बिंडे. आणि आपलं कुठे गेला कॅन्ड्या कुठे गेला, तर ह्याचं नाव आम्ही ठेवलं आहे केंडू. या 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 तू आलंच की काय? हो. कुत्र्यावर मारतो. आई नाही दिसत नीट. तर भावना अशा प्रकारे आमची पूजा बिजा सगळी झालेली मस्त आहे. आणि बघू शकतो मी एक नंबर असं वातावरण वाटत आहे. तर आता झालेलं आपलं बाळाला बोलून वगैरे सगळं. तर हा बघा हा कुणा ठीक आहे. अशा प्रकारे आमची पूजा बिजा झाली आहे. कॅन्डलची पूजा झाली आहे, त्याची पण पूजा झालेली आहे. त्या ठिकाणावर लावला कुत्र्याच्या. बरे आहात ना? बरे आहात ना? बऱ्या काम करते ना जास्त इकडं एकटाच.
तर अशा प्रकारे आमचं पाया पडून झाले मित्रांतर जो आपला कार्यक्रम घरी एकदम म्हणजे चांगला चांगला झालेला आहे. तर त्यासाठी जो नारळ बिरळ म्हणजे देवाना असा प्रथा असते आपली कोकणामध्ये, तर ती पूर्ण झालेली आहे. तर एक नंबर आहे वाटत आहे. तर आता थोडा बसतो आणि नंतर मग व्हिडिओ संपवून टाकतो. ठीक आहे, चला. काय करते मला पण जेवण लई घ्यायला लागतंय तुम्हाला तरी त्यातून त्याच्यावर जाते एक नंबरचं कलचेट का आहे. तर भावना मस्त की दर्शन झाला करून आणि थोडा असं जस्ट म्हणजे हवा लागून झोपलो थोडा. तर एक नंबर चिल, एक नंबर म्हणजे शब्दात मी व्यक्तच नाही करू शकत. मस्त की भारी भारी असा वाटला. त्यामुळे थोडा रिलॅक्समध्ये पडलेलो. तर जस्ट म्हणजे 5 मिनटं झोपलो पण एवढा फ्रेश वाटतंय की वा 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 डेंजरमध्ये. बघा पाणी बिणी अजून वाहतंय पाणी मस्त की. तर चला मित्रांनो, कसे वाटले व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.